आज आपण चर्चा आरोग्याची या सदराखाली आरोग्यासाठी आयुर्वेदातील सिद्धांत ह्याबद्दल जाणून घेणार आहोत. बऱ्याच वेळेला आपल्याला रोग झाल्यानंतरची चिकित्सा माहिती असते, परंतु आरोग्य टिकण्यात काय केलं जातं आहे तर वेगवेगळे इम्युनिटी बूस्टर्स घेतले जात आहेत. इम्युनिटी वाढवणारे काढा घेतले जातो आहे, पद्धतींचा व्यायाम केला जातो आहे, आहार मेंटेन केला जातो आहे. बऱ्याच वेळा ज्या बाबी आयुर्वेदातील आपल्याला माहीत नव्हत्या, जसे की नस्य नाकात औषध सोडणे असेल, किंवा सकाळी उठल्यानंतर चहाऐवजी आयुर्वेदीय काढा घ्यावा, किंवा अंघोळ करण्यापूर्वी तेल लावावं. बऱ्याच वेळा अभ्यंग तेल आता जवळजवळ आणि ह्या दिवाळीमध्ये अभ्यंग स्नानाची प्रथा आपल्याकडे पाळली जाते. ह्या सर्व बाबीत आपल्याकडून आरोग्य ह्या एकाचीच काळजी घेतली जाते. भारतीय संस्कृतीमध्ये हे कधीपासून आलेलं आहे, आपण ह्याच्यासाठी तर ज्यावेळी ऋषीमुनींनी स्वतःचे आश्रम सोडून त्यानंतर गावोगावी जाण्याची तयारी केली, त्यावेळेपासून म्हणजेच ग्राम्य धर्म सेवन केल्यानंतर रोगाची आणि आता आपण बघतोच आहोत, जेवढे रोग माणसाचा ज्या ठिकाणी गर्दी आहे तिथे आहे, त्यापेक्षा जिथे विरळ वस्ती आहे तिथला रोग लवकर कमी झालेला आपण बघत आहोत, असं वर्णन आहे. आता आपल्याला आरोग्याबद्दलची काळजी घेत असताना नेमकं करायचं काय? आता प्रत्येक जण आपण आरोग्य म्हणजे आई काढा किंवा होमिओपॅथीतील काही गोळी किंवा च्यवनप्राश ह्याचे सेवन करणे, परंतु जेव्हा आपण बघतो एखादे द्रव्य किंवा एखादं औषध घेणं साधी बाब आहे, जी तुळशीचे पानं आपल्या घरी पूर्वी प्रत्येक असायचं, सध्या एकही नसल्यामुळं आज त्याची किंमत जे आरोग्य आपल्या पूर्वजांनी सहज सोपं दिलेलं होतं, तेच आरोग्य आता आपल्याला विकत घ्यावं लागते. जे तुळशीचे पानं आपल्या घरी होते, म्हणजेच काय, आरोग्याची ही जी संकल्पना होती ती पूर्वापार आहे. फक्त आपण जेव्हा काही औषधांचा शोध लागला तेव्हापासून रोग जाणे इथपर्यंत मर्यादित आपण ठेवलेलं आहे. ही जी चर्चा आहे ती तुमच्यातला आणि माझ्यातला एक संवाद असणार आहे, ज्या संवादामध्ये आपण तुमचे प्रश्न आणि उत्तर आयुर्वेदाचे प्रश्न कोणतेही असतील, साधे सोपेही असतील, कारण आपल्याला आरोग्य मिळवण्यासाठी रोगातून स्वातंत्र्य मिळवायचं आहे आपल्या शरीरासाठी. तर आयुर्वेदातील जसे काही म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी जे आता आपण करताय, नाकात औषध सोडणे, हे नस्य आहे. आपण घाबरतो, जर नस्य करू शकतो तर आता एक वाफ घेण्याची पद्धत आपण आता अवलंबली आहे. वाफ घेत असताना फक्त पाण्याचीच वाफ का घ्यावी, तर धूर सुद्धा घेऊ. जसा आपण धूर आपल्या घरामध्ये, तोच धूर आपल्या जेव्हा नाकावाटे मुखावाटे घेतला जातो, तर तिथे असणारा जो कफ आहे, तिथे असणारा जो काही द्रव्य संचिती झालेली आहे त्या ठिकाणी एखादा कृमी जरी असतील, त्याचं काम ती धूर करत असते. मग धूर घेत असताना कोणत्या द्रव्य, तर घरी आपल्या प्रत्येकाकडे असणारं द्रव्य म्हणजे हळद आहे, कापूर आहे, आत्ता लक्ष्म्या येणार आहेत, लक्ष्म्यासाठी वापरला जाणारा ऊद आहे. ह्या द्रव्यांचा जर धूर, तर त्या द्रव्यांनी सिद्ध केलेला किंवा त्या द्रव्यांचा काढलेला धूर जर आपण नाकावाटी घेतला
मुखावाटे सोडला, मुखावाटे घेऊन मुखावाटे सोडला, काही श्लेष्मा आहेत त्याचा सुद्धा नाश होतो. आता आपण गरम पदार्थ खूप खातोय. कोणीतरी सांगितलं की गरम पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला कोरोना किंवा तत्सम व्याधी दिला जातोय, तो गरम पडत आहे काही जणांना. तर अशा वेळेला त्यामध्ये काही थंड द्रव्य पण सांगितलेले आहेत, मनुके आहेत. पण जर औषधाच्या ठिकाणी आणि आहार जर तो थंड घेतला, थंड पदार्थांचा आहार म्हणजे गोड पदार्थ असतील जे थंड आहेत पण गोड आहेत, जसा भात, ह्या ज्या द्रव्यांचा जर आपण वापर करत राहिलो तर आरोग्य अजून आपल्याला चांगलं मिळतं. आत्ता शरद ऋतू येत आहे, तर शरद ऋतूमध्ये आतूनच एक प्रकारची गरमी आपल्याला जाणवत असते. जी गरमी सहजासहजी तर उन्हाळ्यातली जी गरमी असते ती लवकर लक्षात येते. कारण उन्हाळ्यातली गरमी ही तापलेली टोंबर हीट आहे, ती तापलेल्या तुपासारखी आहे. त्याचं जवळ हात नेल्यानंतर विक्रम पुलवाळे डोक्यामध्ये खूप कोंडा होत आहे, आजकाल काही उपाय सांगा. डोक्यामध्ये कोंडा होणे तर आजकाल ह्या एका म्हणजेच ह्याच्या अगोदरच्या काळामध्ये काही चुका आपल्याकडून घडलेल्या असतात. कोंडा होण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब घडते आपल्या शरीरामध्ये असणारी गरमी. जी गरमी काही जणांना टायफॉइड किंवा मलेरिया असा व्याधी झालेला असतो, असा रोग झालेला असतो, त्याच्यापासून आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे, जसे घाम आल्यानंतर आपण म्हणतो की रोग गेला, ज्वर गेला, तर घाम आल्यानंतर जर ज्वर जात असेल तर आयुर्वेदातला एक शेवटचा सिद्धांत सांगतो, ज्या लोकांना ताप जात असतो पण बऱ्याच वेळा काय होतं की डोक्यातून ताप लवकर निघत नाही, तर अशा वेळेला त्या ठिकाणी बाहेरून येणारा थंड वारा, बाहेरून घेतलं जाणारं थंड पाणी, ह्या सर्वांमुळं त्या गरमीचं फक्त त्या ठिकाणी उष्णता वर येते आणि तपलेलं जे डोकं आहे ते थंड व्हायला लागतं. आणि ही त्वचा तशीच सतत सतत राहून एक क्षण, जशा पद्धतीनं गरम तवा आहे, पाणी टाकलेलं आहे, त्याच्यात मीठ आहे, तर जसे जसं ते पाणी आटत जातं त्या पद्धतीने त्याच्यावरती पांढरा थर आपल्याला लक्षात यायला लागतो. तर आपल्याला काय करायला पाहिजे, तर एक सुरुवातीला आपल्या शरीरातली उष्णता काढून घेण्यासाठी शरद ऋतूमध्ये विरेचन हे पंचकर्म करून घ्यायला पाहिजे. तर त्यामुळं काय होईल, तर विरेचन हे पंचकर्म करून घेतल्यानंतर उष्णता आपली जुलाबावाटे निघून जाईल. त्यानंतर जी उष्णता जुलाबातून गेलेली आहे त्यानंतर पोषक तत्व जेव्हा आपण घेतो त्यातून पूर्ण गरमी निघून गेल्यानंतर राहिलेला कोंडा किंवा आत्ता जर बाह्य उपचार जेव्हा आपण करायचे असतील तुम्हाला, तर बाह्य उपचारामध्ये त्रिफळा नावाचं जे चूर्ण आहे, त्रिफळ्यात थोड्याशा प्रमाणामध्ये आवळा किंवा रिठा किंवा शिकेकाई किंवा थंड असणारी ज्येष्ठमध किंवा चंदन, हे जर पदार्थ त्रिफळासोबत कोणतंही एक कॉम्बिनेशन करून त्याला व्यवस्थित मिक्स कराल, त्याचा काढा करून तो रात्रभर भिजत घाल. दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी आंघोळ करणार आहेत त्या दिवशी ते डोक्यावरती पाणी, फक्त पाणी, त्याच्यातलं चूर्ण नाही. जर तुम्ही चूर्ण घ्याल तर त्या चूर्णामुळं डोक्यात चूर्ण अडकत जातं आणि ते निघत नाही आणि डोकं जास्त कोरडं जाणवायला लागतं. त्यावेळेस फक्त त्या पाण्याने फक्त धुवून घ्यायचं. अशा पद्धतीने तिथं जेव्हा आपण कोंडा थोडा थोडा निघून जातो, त्याच्यानंतर तुमच्या घरात असणारं जे काही खोबरेल तेल असेल प्रकारे मोडवा. ही उष्णता गेल्यानंतर जाग्यावरचा जो काही कोंडा आहे तो ह्याच्याने निघून जातो आणि पोटातून काही वेळेसाठी एक त्रिफळा चूर्ण मध आणि तुपातून रोज रात्री जेवणानंतर मध आणि तुपाचं कॉम्बिनेशन जे आहे ते असमान मात्रेत घ्या.
म्हणजे अर्धा चमचा जर मध घेतलात तर 1 चमचा तूप घ्या, दोन्ही मिक्स करा, त्याच्यात त्रिफळा चूर्ण मिक्स करा आणि तो जेवणाच्या नंतर घेत चला. त्यामुळं डोक्यातील जो काही कोंडा आहे तो तर अशा वेळेला एक वेळेला टक्कल करून हा उपाय पुन्हा कंटिन्यू करा, कारण पुरुषासाठी टक्कल केल्याने त्याचा अजून चांगला फायदा. एवढ्या आपल्याला औषधांनीच त्यांना ट्रीटमेंट द्यावी लागते. आपली ओपीडी लातूरला कधी सुरू? ओपीडी लातूरला सुरू होत असताना आपल्याला मोरेसर कळवलं जाईल. त्यानंतर रोगाबद्दल विचार करताना, आरोग्याबद्दल विचार करत असताना शरद ऋतू जो आत्ता येणार आहे, ज्यांना खरंच पित्ताचा त्रास आहे, पित्त खूप होतं, उष्णता खूप जाणवते, जी उष्णता फक्त स्वतःच फील करू शकतात अशा व्यक्तींनी, तर आत्ता जे विरेचनाचा जो काळ आहे ज्यामध्ये काय केलं जातं, तर प्रत्येक वैद्य आपल्याला एक 30 ml ते 50 ml तूप रोज सकाळी या पद्धतीनं वर्धमान मात्रेत म्हणजे वाढवून दिलेल्या मात्रेमध्ये आज 50 ml, नंतर 70 ml, नंतर 90 ml, प्रत्येक वैद्यांनी आपल्या आपल्या परीक्षणानुसार त्याची एक मात्रा ठरवली जाते. त्या मात्रेवरून तुम्हाला ते तूप थोड्या थोड्या प्रमाणात दिलं जातं आणि त्यानंतर त्यासोबत विरेचनाचं औषध देऊन जुलाबा वाटे पूर्ण प्रकारची घाण काढली जाते, जी पित्ताची घाण आहे, दुर्गंधी आहे. त्यामुळं उष्णता निघून जाते. वर्षभर होणारा जो काही त्रास असतो पित्ताचा, कारण ज्या वेळेला जे रोप येणार आहे, गाजर गवत ज्या दिवशी येणार आहे किंवा आल्यानंतर जर लगेच उपटून काढलं तर त्याच्या बियापासून निर्मिती होणारी ती होत नाही, तशा पद्धतीचं एक पित्त असतं. ॲक्टिव्हिटी नसल्यामुळे पोट साफ होत नाही. फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणण्यापेक्षाही पोट साफ न होण्याची कारणं म्हणजे आपल्या शरीरात असणारा जो स्नेह अंश असतो, घसरगुंडी जितकी चांगल्या प्रकारची घसरू शकते त्यावरती असणारं जी घसरगुंडीचं जे काही त्याच्यावरती पत्रा आहे, तो पत्रा खरबड असेल तर त्याच्यावरून घसरणं थोडंसं अवघड जातं. मुलायम घसरगुंडी असेल तर व्यवस्थित प्रकारे मल साफ होतं, निस्सारण व्यवस्थित होतं. तसे त्या पद्धतीनं पोट जर व्यवस्थित स्नेह अंश असेल, ज्यामध्ये तेलाचा मारा चांगला असेल, पोटामध्ये तेल खूप घेत असाल, तूप व्यवस्थित घेत असाल, तुपात फक्त एका महिन्यासाठी 30 ml तूप रोज सकाळी पित असाल किंवा 15 ml तूप रोज सकाळी पित असाल एकच वेळेला, तर आतड्यांना मुलायमपणा येत जातो आणि आरोग्याचं रक्षण होतं. ज्या पद्धतीने आपण दूध पितो, दूध हे ज्यांना दात नाहीत अशा लोकांनी दूध पिणं गुड, पण ज्यांना दात आहेत, दुधासोबत थोडंसं तूप जर घेण्यात आलं, तूप जेवणात असेल किंवा तुपाचं प्रमाण जर आपल्या शरीरात असेल तर कोणतेही रोग होत नाहीत, ते लवकर कमी होतात. पोट साफ होण्यासाठी सगळ्यात उत्तम म्हणजे वज्रासनात बसणे किंवा थोडंसा चालून येणे, पण ते चालणे जे आहे ते थोड्या प्रमाणातच असावं, अत्यधिक प्रमाणात नसावं. थोड्या वेळ चालल्यानंतर, पण त्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठणं अजून त्यासाठी गरजेचं आहे. ज्या आयुर्वेदानुसार पोट साफ होण्याची वेळ जी आहे ती सकाळी 4 ते 6 ते 6:30 पर्यंतची आहे. ह्या वेळामध्ये पोट साफ 100% होतच. पहिले 7 दिवस त्रास होतो या काळात उठण्याचा, पण नंतर उठत असताना थोडंसं पोट साफ होत लागलं की मग आपल्याला उठायला बरं. लहान वयात टक्कल पडणे. लहान वयात वय कोणतं, तर वयाचा विचार महत्त्वाचा आहे. जर 10 वर्षापर्यंतचं वय असेल तर त्यामध्ये वाढलेली तरुणपणातली काही लक्षणं आहेत का? जर तारुण्यात म्हणजे 15 वर्षाच्या नंतर ते 35 पर्यंत जर केस गळत असतील तर टक्कल पडत असताना पित्तामुळं पडत आहे का वातामुळं पडत आहे हे पण बघावं लागतं. शक्यतो 15 ते 35 या काळामध्ये जे टक्कल पडतं किंवा केस पांढरे होत असतात, तर त्याचं कारण असतं की उष्णता, जी पूर्वी कधीतरी ताप येऊन गेलेला आहे, जो ताप गेलेला नाही. बऱ्याच वेळा काय होतं, कावीळ जे आहे, आपण काहीतरी वैद्यूंची औषधं घेतो, लिव्हरचं फंक्शन लिव्हर व्यवस्थित करतो, लिव्हर चांगल्या प्रकारे व्यवस्थित करतो, परंतु आपण हे लक्षात घेत नाही, जर लिव्हर चांगलं झालं असेल तर बाकीच्या शरीरावर पण किती परिणाम झालेला असतो त्या काविळीचा. आणि ती कावीळ बऱ्याच वेळेला लिव्हरमधून बाहेर निघून म्हणजे कोष्टातून लिव्हरमधून बाहेर निघून अशा ठिकाणी जाऊन बसलेली असते, जी त्वचेच्या ठिकाणी असते, काही जणांच्या डोळ्यात दिसते.
काही जणांच्या शरीरावर दिसते. पणा जर गेला, ती गरमी जर बाहेर निघाली, तर लहान वयात होणारे केस पांढरे असतील, केस गळती असेल, ते लवकरात लवकर थांबायला आपल्याला मदत होते. केसांसाठी हेअर ट्रान्सप्लांट करणे, मी म्हणतो की जर तुम्हाला केसांची उत्पत्ती होणारच नसेल, उदाहरणार्थ असं समजून घ्या की जिथे बी टाकल्यानंतर जर उत्पन्न येत असेल, तर बीज टाकून उत्पन्न घेत असताना ते बी तिथं पोषण झालं पाहिजे. हेअर ट्रान्सप्लांटमध्ये मागचे केस पुढे लावण्यात आहे. जी वस्तू नाही आहे ती जर तिथं बसवण्यात आली तर ती काही काळासाठीच बसते. एखादा वर्ष 2 वर्षापर्यंत ते केस चांगल्या प्रकारे टिकून राहतात, पण त्याला तिथले मिळणारे जे पोषण तत्व आहेत ते त्या ठिकाणी आले पाहिजेत. म्हणजे काय झालेलं आहे, तर मी कोकणातला नारळ मराठवाड्यातल्या जमिनीत लावण्याचा जर प्रयत्न केला तर तो चांगल्या प्रकारे रुजल का? तो रुजणार नाही, जेवढा कोकणात चांगल्या प्रकारे रुजू शकतो. तसे मागचे केस मागच्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रुजू शकतात, पण ट्रान्सप्लांट तुम्हाला जर काही क्षणासाठी काही काळासाठी करायचे असेल तर करू शकता. टक्कल पडल्यावरती काही आयुर्वेदिक उपाय आहेत का? तर आयुर्वेदिक उपाय आहेत, पण ते आयुर्वेदिक उपाय करत असताना शोधन आणि शमन म्हणजे पंचकर्म, जे आयुर्वेदातील वमन आहे, विरेचन आहे, रक्तमोक्षण आहे, हे जे पंचकर्म आहेत, हे जर आपण करत असू तर त्याचा अजून चांगला फायदा होतो. पण त्याच्यासोबत आयुर्वेदिक उपाय घेत असताना आयुर्वेदातील बऱ्याच वेळेला नेमकं टक्कलाचं कारण काय ते पण आपल्याला बघावं लागतं. ते बघूनच कोंड्यामुळं टक्कल पडलेलं आहे का, रात्री जागरण असल्यामुळं टक्कल पडलेलं आहे का, दिवसा झोपत असल्यामुळं टक्कल पडलेलं आहे का, जेवणानंतर भरपूर पाणी पित असल्यामुळं टक्कल पडलेलं आहे का, डोक्यामध्ये सतत घाम येत असल्यामुळं टक्कल पडलेलं आहे का. टक्कलपासून जर विचार केला तर त्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे उपचार करून आपण आयुर्वेदिक पद्धतीने त्याच्यावरती चिकित्सा देऊ शकतो. आयुर्वेदिक उपाय आहेत, पण आयुर्वेदिक उपाय घेत असताना घरगुती उपाय जर म्हटले तर घरगुती उपाय हा टक्कलेपेक्षाही टक्कल पडू नये यासाठी सांगतो, ते म्हणजे भरपूर डोक्याला तेल लावणे. तर केस पातळ, जिथे उष्णता असते तिथं पातळपणा जास्त येतो, तर त्याचा आधी पहिल्यांदा विचार करावा लागतो. तर ती उष्णता कमी केल्यानंतरच, तर ती उष्णता काढल्यानंतर डेन्सिटी वाढायला लागते, केस ते मजबूत व्हायला लागतात. दिवसा झोपणे योग्य नाही, कारण दिवसा झोपल्यामुळं आयुर्वेदानुसार शरीरातील वात आणि कफ हे 2 गोष्टी बिघडायला लागतात. जे काम ही करत असतात, कफ जो आहे तो वाढत असतो. त्यामुळं काय होतं, झोपेतून उठल्यानंतर बऱ्याच झोपलेला असतो सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी उठतो आणि उठल्यानंतर बाहेरचं वातावरण बघतो तर असं दिसतं की आपण दिवसा उठलोय की काय. तर शरीरामध्ये कफाची संचित इतकी झालेली असते की डोळ्यासमोर अंधारी येते. ती अंधारी काही काळासाठी असते. चहा घेतल्यानंतर ते अजून चांगल्या प्रकारे जे मोकळं होतं, याचा अर्थ काय, तर दिवसा झोपू नये. तेल लावत असताना आपण कोणत्या प्रदेशात राहतो त्यानुसार विचार करून तेल लावावं. मराठवाड्यात तर आपल्याकडे गोड तेल आहे, तिळाचं तेल आहे. ह्या तेलाचा वापर आपण डोक्यासाठी करू शकतो, कारण मराठवाड्यामध्ये उष्णता फार आहे आणि तेवढी उष्णता पचण्याची क्षमता त्या ठिकाणचा कोरडेपणा कमी करण्यासाठी लागणारं तेल लागतं. जर पश्चिम महाराष्ट्रात राहत असू तर उष्णतेचं प्रमाण कमी आहे, तर खोबरेल तेल आहे, त्याच्यानंतर आपण बदामीचं तेल वापरू शकतो. म्हणजे आपण कोणत्या एरियात राहतो त्यानुसार आपण तेलाचे प्रकार निवडू शकतो. टक्कलेवर केस येतात, पण ते येत असताना कुठल्या प्रकारचं टक्कल पडलेलं आहे त्यानुसार केस येतात. म्हणजे असं नाही की येणारच नाहीत. जोपर्यंत तिथं मूळ आहेत, जोपर्यंत त्या ठिकाणी केस निर्माण करणारं जो त्या ठिकाणी जर तिथं त्याची त्या पद्धतीची जर रूट्स असतील तर केस येतात. त्यानंतर विरेचनाचं आपण जेव्हा, तर विरेचन हे पंचकर्म शरद ऋतूत घ्यायलाच पाहिजे.
ते घेत असताना आयुर्वेदीय पद्धतीने 7 दिवसापर्यंत तूप प्यायचं. त्यानंतर 8व्या-9व्या दिवशी छान प्रकारे जुलाब करून घ्यायचे. जुलाबामध्ये एक 5 वेळा ते 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा, कारण आपण अगोदर खूप प्रमाणात तूप पिलेलं असतं, जवळपास 1 लिटर. त्यामुळं आपल्याला कोणत्याही प्रकारचा थकवा किंवा भीती असं काही बाळगायची आणि काही होत नाही. तर मग अशा वेळेला विरेचन करून घेऊन 7 दिवसानंतर जर आपण चांगल्या प्रकारे पथ्यपालन केलं, वैद्य जसं सांगतात त्या पद्धतीचा, तर चांगल्या प्रकारची इम्युनिटी वाढत जाते, उत्तम इम्युनिटी वाढते. अशा वेळेला काय करायला पाहिजे, तर त्यानंतर ज्या टिकून राहावं तर वैद्यांच्या मदतीने रसायन औषधी घेऊ शकता. ज्यांना वाटतं की आपलं पौरुषत्व टिकून राहावं अशांनी सुद्धा वाजीकरणाचे औषधं घेऊ शकता. मूलबाळ होण्यासाठी सुद्धा विरेचनाचा उत्तम फायदा होतो, कारण दोन्ही ह्यामध्ये सुद्धा उष्णतेचा संबंध येतो आणि जेवढी उष्णता कमी करू तेवढ्या पद्धतीनं चांगल्या प्रकारे आपण वंध्यत्वाची ट्रीटमेंट चांगली होते, इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट चांगली होते. तिळाच्या तेलाचा उत्तम फायदा होतो जर आपण मराठवाड्यातील असाल तर. तीळ त्यामुळं ते व्यवस्थित यायला लागतात, पण त्याचं प्रमाण घेत असताना सुरुवातीला 1 चमच्यापासून सुरुवात करावी. त्याची सवय आपल्या केसांना लाव आणि नंतर मग ते हळूहळू प्रमाणात वाढवत जावं. केसांसाठी शॅम्पू म्हणजे काय झालेलं आहे, तर करवत्तीने किंवा केसाने गळा जसा कापला म्हणतात त्या पद्धतीने आपण शॅम्पूने केस शॅम्पूमध्ये असणारं मीठ असतं, शॅम्पूमध्ये असणारे जे द्रव्य असतात ते उष्णतेचे असतात. ज्यांच्या डोक्यामध्ये खूप घाम येतो त्यांचे केस उलट शॅम्पूने लवकर जातात आणि इतके जातात की ते अडवणे पण अवघड जातं. अशा वेळेला शॅम्पूचं प्रमाण हे कोणतंही असेल, आयुर्वेदिकच्या नावाखाली विकले जाणारे शॅम्पू असतील किंवा आयुर्वेदिक औषधांनी मिक्स केलेत म्हणून विकले जाणारे औषधं असतील किंवा कोणत्याही कंपनीचं औषध असेल, शॅम्पू आयुर्वेदाच्या नावाखाली जो विकला जातो तो सुद्धा केमिकल प्लस आयुर्वेद, आणि ज्याचं बोर्डस नाव असतं हर्बल. त्यापेक्षा तुम्ही आयुर्वेदिक औषधांचे काढे घ्या, त्या काढ्याने डोकं धुवा. डोकं धुण्याचं कारण काय असतं, तर तिथं असणारा त्या मळाची शुद्धीकरणे असेल किंवा त्याहीपेक्षा पुढे जाऊन त्या ठिकाणी असणारं तेल जे आहे तर तेलामध्ये अडकलेले जे काही धूळ असेल ते शुद्ध करणे, ते धुवून काढणे, ह्यासाठी आपण तिथे शॅम्पू वापरत असतो. मग त्यापेक्षाही सुंदर काम काढे करत असतात. होमिओपॅथी, रोहन सर, मी होमिओपॅथीबद्दल बोलू शकत नाही किंवा कोणत्याही पॅथीबद्दल बोलू शकत. तुम्हाला माझे जे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आयुर्वेदातील प्रश्नांचे उत्तरं देणं हे मी त्याबद्दल बांधील आहे. एखाद्या पॅथीबद्दल बोलणे ह्यासाठी मी बांधील नाही आहे, कारण बोलू नये. अधिकरण असताना, कर्म करत असताना उष्णता कमी करण्यासाठी हे विरेचन कर्म करावं. आणि जर आपल्याला वाताच्या त्रासातून जर केस गळती असेल, म्हणजे कोरडेपणा आलेला आहे केसांना आणि कोरडेपणा येऊन जर असे अर्ध्यातून तुटत असतील केस मुळातून न जाता, तर अशा वेळेला सर्वात सुंदर बस्ती उत्तम काम करतं. आणि बस्ती हे कर्म करून घेतल्यानंतर जो शरीरात सुद्धा जो काही कोरडेपणा जाणवतं देखील, की केस जशी कोरडे होत आहेत तर आपली त्वचा कोरडी झाल्याची आपण बघतो, त्वचेच्या ठिकाणी कोरडेपणा बघतो, ओठाच्या ठिकाणी आलेला कोरडेपणा बघतो आपण. तर हे सगळं का होत असतं, त्या शरीरातील वात हा दोष हे सर्व काम. बऱ्याच वेळा आपल्याला पायाला गोळे येतात, ते सुद्धा गोळे कमी करण्यासाठी त्याला पायाची असते, तिथं सुद्धा बस्ती हे पंचकर्म खूप सुंदर काम करतं. बस्तीमुळे तब्येत बिघडते का, मी आजपर्यंत त्यावरून सांगतो की बस्तीमुळे तब्येत बिघडत नाही. आयुर्वेदातील कोणतंही कर्म करत असताना तब्येत बिघडत नाही जर ते
आयुर्वेदिक वैद्यांच्या अंडर करून घेतलं तर, आपण जर मनाने करून घेत असाल किंवा आपल्याला हवं तसं करून, किंवा एखाद्या वैद्यूकडून जर करून घेत असाल, किंवा कोणीतरी वैद्य नसताना किंवा नॅचरोपॅथीचे तज्ज्ञ म्हणून जर तुम्हाला आयुर्वेदातील बस्ती असे काही उपक्रम देत असतील, तर त्याच्याने तब्येत बिघडतेच. कारण ते जे देत असतात ते काढ्यांचा बस्ती किंवा पाण्याचा बस्ती देतात, आणि ह्यामुळं काय होतं तर कंटिन्यू काढ्याचा बस्ती दिल्यामुळे किंवा कंटिन्यू गरम पाणी किंवा कोमट पाणी दिल्यामुळं तब्येत बिघडते. म्हणजे काय होतं तर आतड्यातला जो काही कफ आहे, आतड्यातली जी काही ताकद आहे, ती वजन कमी होत असतं, आणि आपल्याला असं वाटतं की वजन कमी होणं म्हणजे उत्तम काम आहे. पण वजन कमी करण्यासाठी बस्ती घेण्यापेक्षाही जिभेचा ताबा हा उत्तम वजन कमी करण्यासाठी कामाला येतो. तर बस्तीमुळे उलट एक प्रकारचं बल मिळतं. बस्तीमुळे कंबरदुखी थांबते, बस्तीमुळे डोकंदुखी थांबतं, बस्तीमुळे पोटाचे आजार कोणतेही असतील ते थांबतात. बऱ्याच वेळा असेल किंवा आपण जर उपवास करत असू, 21 दिवसाचा उपवास केला, तर 21 दिवस फक्त बस्तीतून जर औषध घेतले तर बस्तीमुळे ते बल मिळतं. आणि बस्ती औषधी घेतल्यामुळं, औषधी दुधाचा बस्ती असतो, औषधांनी सिद्ध केलेल्या तुपाचा बस्ती असतो, औषधांनी तयार केलेल्या तेला बस्ती हे वाताच्या ट्रीटमेंटसाठी 50% काम करणार, म्हणजे अर्धी ट्रीटमेंट करणारं हत्यार आहे किंवा कर्म आहे, पंचकर्म आहे. पिंपल्समुळे चेहऱ्यावर काळे डाग पडले आहेत, त्याचे तुमच्याकडून पिंपल्स कोणतेही असू द्या, काळा डाग काही काळानंतर जातो. पण पिंपल्समुळे जर खड्डे पडले असतील, त्याला आयुर्वेदामध्ये एक झालेला उदरक, म्हणजे गाडी गेलेली आहे, मऊ जमीन आहे, नवीन नवीन रोड केलेला आहे, त्यावरून जर गाडीचा चाक गेला आणि तो जर बाहेर, तर वरून माल टाकेपर्यंत तो खड्डा तसाच राहतो. तर तशा पद्धतीचं जे काही घटना घडतात शरीरामध्ये, जसे काहींना वाताचा त्रास असतो, बोटं वाकडे झालेले असतात किंवा हात असा वाकडा झालेला असतो बऱ्याच वेळेला आमवातामध्ये, तर हे उदरक आहेत. ह्या उदरकामुळे बरे करता येत नाहीत, हा खड्डा भरून काढता येत नाही. पण जर पिंपल्स असतील आणि सुरुवात फक्त पिंपल्सची असेल, काळे डाग पडण्यापासून जर वाचवायचं असेल, तर फक्त पिंपलची ट्रीटमेंट आयुर्वेदिक पद्धतीने केल्यानंतर ते पूर्णपणे जातात. आणि पण पडलेले खड्डे किंवा पडलेले काळे डाग जे असतात, काळे डाग जाऊ शकतात, पण खड्डा हा जात नाही. त्याच्यावर किती उपचार केला तरी तो खड्डा तसाच दिसतो. जसे की कांजण्यामुळे पडलेले जे खड्डे असतात ते सुद्धा जात नाहीत. गजकर्णवर उपाय तर वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार पडतात. त्यात गजकर्णामधला सगळ्यात सोपा उपाय सांगतो मी. त्यामध्ये काय करायचं तर पथ्याच्या बाबतीमध्ये दही आणि भात ह्या दोन बाबी 100% बंद करायच्या. आणि त्यानंतर कोणतंही आयुर्वेदिक उपचार कोणत्याही वैद्याकडे जर तुम्ही 3 महिने व्यवस्थित घेतला, औषधांपेक्षा पथ्याला त्वचारोगामध्ये 100% योगदान आहे. त्यामुळं गजकर्ण असेल तरी सुद्धा त्याची चकती किंवा त्याचे काळे डाग जाण्यासाठी आयुर्वेदिक पद्धतीचे उपचार करून मगच त्याचे आपण ट्रीटमेंट. तुमची तयारी हवी दही आणि भात बंद करण्याची. तर शरद ऋतूमध्ये जो काही आत्ता आपल्याला त्रास होणार आहे, तर काढण्यासाठी शरदातील विरेचन हे पंचकर्म करूनच घ्या. जर काही जणांना रक्तातली दोष असतील, जशा पद्धतीनं त्वचारोग आहेत, गजकरण आहे, किंवा रक्तामुळे निर्माण होणारे सोरायसिस सारखे आजार असतील, किंवा रक्तामुळे निर्माण होणारे लिव्हरचे आजार, किंवा काही जणांना वारंवार तोंड येणे ही तक्रार असते, तर अशा लोकांनी विरेचन आणि रक्तमोक्षण हे 2 पंचकर्म आत्ता शरदामध्ये करून घ्यायला पाहिजे. हे सर्व करत असताना त्याचा फायदा हा शरीरावर निश्चितपणे आपल्याला थंडीच्या काळात डिसेंबर जानेवारीमध्ये उत्तम प्रकारे दिसतात. गजकर्णावर घरगुती उपाय न केलेलेच बरे, कारण अनेकांच्या रोगाचं निदान 100% होत नाही. तोपर्यंत
कोणताही उपाय त्वचारोगावर बाह्यतः करू नये. कारण वरच्या साईडने तुम्हाला त्वचारोग गेलेला दिसतो, पण आतमध्ये तो मुरत जातो आणि तो मुरला तो तो पसरत जातो. त्यामुळं शक्यतो त्वचारोग हा जरी दिसायला सोपा रोग असेल, घरगुती उपाय करू नयेत. घरगुती उपाय करत असताना फक्त जिभेवर ताबा, पथ्यांचं 100% पालन करावं. गंडूश जे आहे, तर आयुर्वेदामध्ये गंडूश म्हणजे एखादा काढा, तेल किंवा असे काही ताज्या वनस्पतींचा तयार केलेला कल्क, म्हणजे ताज्या जसं ठेसा करतो त्या पद्धतीचे पदार्थ घेऊन तोंडामध्ये फक्त